चला काही क्षणांमध्ये या मॅचला सुरुवात होत आहे. सिद्धोथ फायटर्स आपला 12th मॅन जो असेल तो मॅचच्या सुरुवातीपासून राहील. तसेच सगळ्या संघाची कर्णधारांना सूचित करण्यात होते की आपला 12वा खेळाडू आमच्यासोबत नक्कीच राहील, कारण अपडेटसाठी आम्हाला त्याचं नक्कीच आणि नावं माहिती होण्यासाठी त्याचा फायदा होईल. तर यस, मला वाटतं सिद्धोथ फायटरचा एक प्रतिनिधी निश्चितच आमच्या समोर आहे, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. अंपायर कोण आहे दुसरा सेकंडला? विनंती असेल धर्माजी म्हात्रे आपण पंचांच्या भूमिकेत यायचं आहे. धर्माजी म्हात्रे यांना आमची विनंती असेल, पहिल्या मॅचसाठी पंचांचं काम आपल्याला करायचं आहे. हॅलो हॅलो, चेक चेक. राहुल बघ हॅलो 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 हॅलो, चेक चेक चेक. त्याला फोन करा ना, वायर उडत चालू आहे. ट्रॉफी फायटर्स फाउंडेशन आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा खरं तर आज आपण पाहणार आहोत. खरं तर पंचक्रोशी अर्थातच वाशी विभागातील सर्व क्रीडाप्रेमींच्या आग्रहाखातर आणि या सर्व खेळाडूंना एका चांगल्या मैदानावरती क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी आणि त्या सर्व खेळाडूंच्यात असलेले कलागुण यांना वाव मिळावा यासाठी खरं तर या प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खास करून पंचक्रोशी क्रिकेट संघटनेतील हे सर्व खेळाडू की जे नेहमीच शेतातील मैदानावरती खेळताना आपण या सर्व खेळाडूंना पाहिलंय आणि खरं तर
शेतातील खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना एक चांगल्या इंटरनॅशनल स्टँडर्डचं मैदान कशा प्रकारे उपलब्ध होईल, चांगल्या क्रीडांगणावरती क्रिकेट खेळण्याची संधी कशा प्रकारे मिळेल, हा एकच ध्यास खरं तर या स्पर्धेमागचा राहिला आहे. आणि त्यामुळेच खरं तर पेणच्या ऐतिहासिक मैदानावरती ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा खरं तर या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय. सुरुवातीच्या 2 दिवशी ग्रामीण टेनिस क्रिकेटमधले संघ निश्चितच आपण पाहिले आणि खरं तर कालच ती स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक जय मल्हार रोडे, द्वितीय क्रमांक स्टार वलक, तर तृतीय क्रमांक 40+ श्रीराम बनवली या 3 संघाने पारितोषिके पटकावली. आणि आज खरं तर सुपर संडे स्पर्धेचा तिसरा दिवस म्हणावा लागेल. आणि जितेंद्र सर, आज PPL पंचकृषी प्रीमियर लीगचं हे आयोजन आपण पाहतोय. कलरफुल जर्सीजमध्ये खरं तर सर्व खेळाडू त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हास्य सर्व काही सांगून जातोय की आज एक चांगल्या क्रिकेटच्या मैदानावरती आज खरं तर आपल्याला क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार आहे. आणि ही संधी कोणीही सोडणार नाही आहे, कारण की ह्या मैदानावरती तुम्हाला खेळायचं असेल तर मग 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग नोंदवावा लागेल. अन्यथा छोट्या स्पर्धा ह्या मैदानावरती फार कमी होतात, परंतु आयोजकांनी खरं तर एक चांगला प्लॅटफॉर्म आज दिलाय असं आपण म्हणूया सर्व खेळाडूंना. गेम ऑन. लीग स्टेजमधली पहिली लढत भवानी फायटर्सच्या विरोधात सिद्धवेद फायटर्स. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू हा ट्रॅकर होता, पुलचा फटका लॉंग लेगला, सीमा पार, चेंडू मात्र चालला दन 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 करत षटकार. काय सुरुवात झालंय पंचकृषी प्रीमियर लीग 2024ची. खराब चेंडू होता, पॅडवर फेकला, शॉर्ट पिच देखील होता, पुलचा फटका रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये लॉंग लेगला, पहिल्या चेंडूवर षटकार. आणि 600च्या स्ट्राईक रेटने धावाला झाले सुरुवात. फलंदाज अजिंक्य आणि विनायक ही जोडी मात्र आपण पाहतोय, अर्थातच फलंदाजी करतोय सिद्धवेद फायटर्स. बंद आला इकडे देखील ऑफ स्टिकच्या बाहेर होता आणि त्यानंतर डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि चेंडू रोखण्यात मात्र त्यांना तिकडे यश आला. आणि धावसंख्या आल्या एकूण 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकलाय. धावसंख्या एकूण आपण पाहतोय 8 धावा धावफलकावर आहेत. पंचकृषी प्रीमियर लीग 2024 हा तर्रार तुम्ही पाहताय. पहिला सामना अर्थातच भवानी फायटर्स आणि सिद्धवेद फायटर्स या 2 फ्रँचाइज टीम मध्ये. इकडे एक घुटना वाकवला आणि त्यानंतर चेंडूला मात्र पाठवलं मिड विकेट रिजनला, सरळ सीमा पार षटकार. काय सुरुवात झाले अजिंक्य. खरं तर जितेंद्र सर, 3 चेंडू खराब होते. पहिला चेंडू पॅडवर लेग साईडला हाफ ट्रॅकर, लॉंग लेगला षटकार. दुसरा आउटसाइड द ऑफ स्टंप डीप पॉइंटला 2 आल्या आणि हा तर फुलटॉस होता आणि या फुलटॉसला फुलटॉल वसूल केलाय. इथे फसला फलंदाज, अक्षरशः फसला आहे. अतिघाई आणि संकटात नाही. आवश्यकता होती का? आघाडीच्या 3 चेंडूंवर 2 षटकार, 1 दुहेरी फटका, आणखीन एक मोठा फटका घ्यायचा होता. आणि तिकडे फलंदाज अजिंक्य बॅक टू द पॅव्हलियन. खरं तर कित्येक वेळेला जितेंद्र सर आपण सांगत असतो की षटकारापेक्षा तुम्हाला सिंगल कशी काढता येईल आणि षटकार आल्यानंतर तुमच्या साथीदाराला तुम्हाला स्ट्राईक कशी देता येईल ह्याचा विचार आधी करणं फार महत्वाचं आहे. 4 षटकांची लढत आहे. 24 चेंडूंचा हा सामना आहे आणि प्रत्येक चेंडूवर षटकार यायलाच पाहिजे असं नाहीये. रन्स येत आहेत, सो तुमच्या पार्टनरवर तुम्हाला विश्वास दाखवणं देखील गरजेचं आहे.
खरं तर अजिंक्य आणखीन काही षटकं थांबला असता तर भरपूर रन्स आले असत्या, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार सत्यविजय म्हात्रे इथे देखील बॅटचा फेस खोलला आणि पॉइंटला तटीय सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड झाला. रन्स आली 1, स्ट्राईक रुटेट आणि मग धावसंख्या एकूण 15 धावा धावफलकावर. आरएस लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण लीग खरं तर आजचा दिवस लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण जरूर या स्पर्धेचं केलं जाणार आहे. नक्कीच या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. अनेक स्पर्धा तुम्हाला या वाहिनीवर पाहायला मिळतील. तुमच्या प्रेमाची आम्हाला आवश्यकता आहे. नक्कीच आरएस लाईव्ह जर का तुम्ही स्पर्धा पाहताय सो जरूर लाईक करा. इकडे फुलटॉस आहे, सहज खेळून काढलाय. या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू मात्र आलाय सरळ सीमा पार. समालोचन कक्षाच्या दिशेने हा चौकार. पहिलं शतक अतिशय महागडं ठरलं. गोलंदाज सुशील या ठिकाणी सुशील दादांना आपण पाहिलं पहिल्या षटकासाठी खरं तर महागडं षटक होतं आणि जरूर प्रत्येक संघामध्ये टीम्समध्ये एक 40+ खेळाडू आहे आणि त्याला तुम्हाला गोलंदाजी द्यावीच लागेल. हा स्पर्धेतील नियम आहे. पहा तुम्ही त्या 40+च्या खेळाडूला तुम्हाला गोलंदाजी द्यायचा, मग तो पहिला किंवा दुसरा किंवा अंतिम षटक असेल चालेल, परंतु काही हरकत नाहीये. आणि पहिल्या 4 मध्ये त्याला फलंदाजी देखील तुम्हाला द्यायची आहे. सो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. सो जे 4 गोलंदाज तुम्ही वापरणार आहात त्यामध्ये त्याला गोलंदाजी दिली पाहिजे 40+च्या खेळाडूला. आणि जे टॉप 4ला बॅट्समन उतरतील त्यामध्ये देखील एक 40+चा खेळाडू हवाय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांती धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतो एकूण 19 धावा धावफलकावर आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि मग दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज भवानी फायटर्स संघाचा कर्णधार साई प्रसाद. पहिला चेंडू तटीय सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॉइंट रिजन क्रॉस केल्यानंतर वेगाने क्षेत्ररक्षक आला आणि मग चेंडू फील्ड झाला. रन्स आली 1 सिंगल. धावसंख्या 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. कलरफुल जर्सीज मध्ये सर्व खेळाडू. खरं तर यावर्षी त्यांना प्रीमियर लीग खेळण्याची संधी आणि ती देखील ऐतिहासिक मैदानावरती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि क्रिकेटचे भगवान यांच्या पवित्र शुभ हस्ते ज्या क्रीडा नगरीचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला, अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या शुभ हस्ते या मैदानाचा उद्घाटन समारंभ सोहळा अशा ऐतिहासिक मैदानावरती खरं तर ही ऐतिहासिक स्पर्धा तुम्ही पाहताय आणि याचं सर्व श्रेय खरं तर आमच्या लाडक्या आयोजकांना अर्थातच ट्रॉफी फायटर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्व संयोजकांना निश्चितच द्यावं लागेल. पुढच्या चेंडूवर देखील 1 सिंगल आले. धावसंख्या आता मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्डवर एकूण 21 धावा स्कोर कार्डवर. पूल करायचा होता जरूर. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला आणि मग इकडे रन्स आला एकूण 2 आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले एकूण 23 धावा धावफलकावर. आज खरं तर भारतरत्न अर्थातच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे आणि या महामानवाला देखील आपण विनम्र अभिवादन करूया. खरं तर महाड येथील चौदार तलावर ज्यांनी दलितांसाठी गोरगरिबांसाठी सत्याग्रह केला, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे. जरूर
विविध सोहळा या ठिकाणी पेणमध्ये आपण पाहतो. विविध कार्यक्रम या जयंतीनिमित्त आयोजित केलेले आहेत आणि या जयंतीनिमित्तानं खरं तर महामानवाला आपण विनम्र अभिवादन करूया. इकडे कॅच देखील जरूर होती. कॅच ड्रॉप झाली आणि रन्स आली तिथे एक धावसंख्या 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. दुसरं षटक सुरू आहे. पहिलं षटक महागडे ठरलं होतं. त्यानंतर काही अंशी का होईना कमबॅक केलाय या ठिकाणी भवानी फायटर्स या संघाने. अर्थातच त्यांचा कर्णधार साईप्रसाद म्हात्रे आणि त्याच्या विरोधात जर आपण विचार केला तर सिद्धवेद फायटर्सचा कर्णधार सत्यविजय म्हात्रे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजय आणि सत्यविजय, विनायक आणि सत्यविजय अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर असतील एकूण 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 4 षटकांची लढत आहे. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी मंचकावर उपस्थित सन्माननीय मंगलदास ठाकूर साहेब, त्यांचं खरं तर आपण शब्दसंघाने प्रथमतः आपण स्वागत करूया आणि त्यांच्यासोबत उपस्थित राहिलेल्या सर्वच पाहुण्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. अर्थातच स्वप्नील ठाकूर हे देखील या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती, त्यांचं देखील मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया. 2 षटकं संपलीत. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो एकूण स्कोर कार्डवर 28 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रज्योत. पहिल्या षटकात आल्या होत्या 19. अर्थातच सुशील दादांचं जे षटक, दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला साई प्रसाद, अर्थातच त्या षटकामध्ये रन्स आल्या एकूण 9. 28 धावा धावफलकावर आपण पाहतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. स्लॉग ओव्हर, अर्थातच 2 षटकं भैरवीची षटकं असणार आहेत. इकडे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय. डीप मिड विकेटला पकडलाय झेल आणि फलंदाज सत्य विजयचा संपलाय खेळ. धक्का दुसरा टीम अर्थातच सिद्धवेद फायटर्सला. सुधाकर म्हात्रे ऑन स्ट्राईकला असतील. त्यांच्यासोबत विनायक विनायकच्या बॅट मधून 2 चौकार 1 सिंगल. अर्थातच बंधूंची जोडी आपण पाहतो. इकडे चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट. अर्थातच रन्स आले 1 सिंगल. सलगच्या 2 षटकारांसाठी सुधाकर दादा म्हात्रे यांसाठी विनायक दादा पाटील 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर लावलं गेलंय. पाहूया. खरं तर भैरवीची षटकं आता सुरू झालेत आणि या भैरवींच्या षटकात अप्रतिम बॅटिंग विनायक म्हात्रेचा
हा ब्रँडेड षटकार. लॉंग लेगला चेंडूला सरळ पाठवलं सीमा पार, ठोकलाय षटकार आणि 6 धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले एकूण 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. टॉस जिंकली सकाळच्या सत्रात भवानी फायटर्स या संघाने आणि मग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजी करत असताना सिद्धपेठ फायटर्स अर्थातच अजिंक्यची जबरदस्त आक्रमक सुरुवात. साथ मिळाली विनायकची. काही रन्स सत्यविजयच्या बॅटमधून देखील आल्या, परंतु आता मात्र हा मोर्चा सांभाळलाय. खिंड लढवतो विनायक म्हात्रे. शॉर्ट पिच पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक. कोण जिंकणार ही शर्यत? अर्थातच चेंडू चालला डीप पॉइंटला, सीमा पार. षटकारानंतर आला हा क्लासिकल चौकार. 4 धावेने धावसंख्या झालं एकूण 39 धावा धाव फलकावर. आधी केलं आक्रमण, तदनंतर दाखवला क्लास. मागच्या 2 चेंडूंवर 10 रन्स आल्यात. आता मात्र खरं तर मोठे फटके पाहायला मिळतात. भैरवीची षटकं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर्स सुरू आहेत आणि आक्रमण हल्ला बोल या ठिकाणी सुरू आहे सिद्धपेठ फायटर्स संघाचा. इकडे देखील खराब चेंडू होता. पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा षटकार. खराब स्ट्रॅटर्जी, खराब गोलंदाजी. कारण की शॉर्ट पिच आणि शॉर्ट पिचवर पूलचा फटका अतिशय कारगर ठरलाय. आम्ही वारंवार सांगतो की रोहित शर्माचा फेवरेट स्ट्रोक्स या ठिकाणी पूल हाफ ट्रॅकरला अर्थातच डीप स्क्वेअर लेगला षटकारासाठी पाठवलंय विनायक म्हात्रेने. आणि धावसंख्या आता अर्थातच 45 धावा देखील आहेत स्कोर कार्डवर. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने पुश केलं. शेवटचा चेंडू असेल कदाचित. होय, लास्ट बॉल आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर. PPL अर्थातच पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा. विजेत्या संघाला रोख रक्कम 12,000 रुपये आणि आकर्षक चषक, तर उपविजेता संघाला रोख रक्कम 8,000 रुपये आणि आकर्षक चषक असे पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहेत. खरं तर आम्ही सामन्याच्या सुरुवातीला देखील तेच सांगलं जितेंद्र सर की हे जे खेळाडू आहेत ना, या खेळाडूने एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा. कारण की हे खेळाडू खास करून खारेपाट विभागामध्ये वाशी विभागात क्रिकेट खेळत असतात. शेतातील मैदानावरती क्रिकेट खेळत असतात आणि या शेतातील मैदानावरती खेळणाऱ्या या खेळाडूने एक चांगल्या प्रकारचं मैदान कशा प्रकारे उपलब्ध होईल आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे खेळाडू संपूर्ण जगाच्या समोर कशा प्रकारे दिसतील यासाठी खरं तर हे आयोजन केलं गेलं. मी तर म्हणेल की यातील काही खेळाडूची निवड PPL अर्थातच पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील होईल. कारण की खूप चांगले खेळाडू मी तर म्हणेल की पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आजच्या दिवशी आपण त्यांचा खेळ पाहणार आहोत. खूप चांगले फलंदाज आहेत, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याहीपेक्षा क्षेत्ररक्षक. कारण की शेतातील मैदानावरती चेंडू पकडणं तितकासा सोपा नसतो. सो या अशा प्रकारच्या ग्रीन ग्रास हिरवलीच्या मैदानावरती चेंडू सरळ तुमच्या दिशेने येईल, कुठेही फिरणार नाहीये आणि अप्रतिम खरं तर मॅनेजमेंट आयोजन राहिलंय आणि या सर्व आयोजकांचं आपण मनपूर्वक कौतुक करूया. भैरवीचा षटक शेवटचा षटक आहे आणि इकडे अर्थातच ऑफ स्टिकच्या बाहेर मयूर गोलंदाज आपण पाहतो. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 5 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. सन्माननीय प्रकाश ठाकूर साहेब चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. पाहूया या 4 चेंडूंमध्ये
किती धावा येतील, कारण की पहिल्या सत्रात आपण पाहतोय धावसंख्या 47 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. डाव्या स्टिकच्या बाहेर या ठिकाणी पंच बंटी मात्रे जोहे यांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल, इंटरनॅशनल नियम क्रमांक 22. डाव्या स्टिकच्या बाहेर एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. अवंतर धाव निश्चितच स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल आणि मग धावसंख्या आता 48 या आकड्यावर. इथे देखील पूल करायचा होता, चेंडू निघून गेला. अतिरिक्त गती आणि स्विंग. खरं तर ह्या फ्लॅट विकेटवर तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर चेंडू तुम्ही स्विंग करू शकताय, कारण की पाटा विकेट आहे, खूप रोलिंग केलेली आहे. जर तुमच्या बोटामध्ये जर जादू असेल, तुम्ही जर मॅजिशियन असाल तर हा चेंडू तुम्ही स्विंग करू शकताय. मग आउट स्विंग, इन स्विंग, आणि जर का तुमच्याकडे गती असेल तर मी तर म्हणेल विकेटची तुम्हाला मदत मिळेल. इथे देखील आपण पाहतोय हा डॉट बॉल आला आहे. खरं तर प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी आता प्रेशर क्रिएट करतोय फलंदाजी करणाऱ्या सिद्धवेद फायटर संघावर. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 48 धावा धावफलकावर निश्चितच पाहतोय गोलंदाज मयूर. शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करायचा होता, नशिबाची साथ. या ठिकाणी वाईटचा इशारा आणि अधिकच्या 4, एकूण आल्यात 5. या 5 धावेने धावसंख्या आता 50च्या पलीकडे, अर्थातच 54 रन्स ऑन द बोर्ड. पहा या ठिकाणी यष्टीरक्षक बीड झाला. चुकीला माफी नाहीये मित्रा, कारण की शेतातील मैदानावरती आपण विचार करू शकतो की एखादी चूक होऊ शकतोय, परंतु अशा प्रकारच्या मैदानावरती तुम्ही कदापि चूक करू शकत नाही आहात. इकडे देखील पूल करायचा होता, आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय आणि हा डॉट बॉल. शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. क्षमा असावी. 53 धावा स्कोर कार्डवर निश्चितच आपण पाहतोय. 53 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. इकडे देखील आपण पाहतोय बॅटची इनरेज गली रिजन मध्ये चेंडू मात्र फेल झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बहुसंख्या स्कोर कार्डवर एकूण 54 धावा धावफलकावर निश्चितच आपण पाहतोय. पूर्वार्धाचा खेळ निश्चितच संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 54 धावा स्कोर कार्डवर, 55 धावांचं लक्ष्य भवानी फायटर्स या संघासमोर निश्चितच असणार आहे. तत्पूर्वी आपण दुसरी लढत जी पाहणार आहोत, विनर्स एक वीरा आणि SM चॅम्पियन्स. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. पण आपल्याला मिडिंगमध्ये टॉस करायचे आणि इंटरव्ह्यूज देखील घ्यायचे आहेत. सो प्लीज विनर्स एकवीरा अजिंक्य भोईर आणि SM चॅम्पियन्स सचिन म्हात्रे, दोन्ही कॅप्टन्सला आमची विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. आणि सर्व संघांना विनंती आहे लाईनअप करा प्लीज. लाईनअप करायची आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर मैदानाच्या बाहेर येताना लाईनअप मध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये जाताना देखील आपण लाईनअप मध्ये जाऊया आपण टॉससाठी, जिकडे विनर्स एक वीरा आणि त्यांच्या विरोधात SM चॅम्पियन्स.
अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. मंचकावर उपस्थित आदरणीय सन्माननीय मंगलदास ठाकूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी जरूर केलं जाईल. मी सुहास दादांना विनंती करेल, सुहास दादांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय मंगलदास ठाकूर साहेबांचा हा सन्मान या स्पर्धेमध्ये निश्चितच आपण पाहतोय. सन्माननीय मंगलदास ठाकूर साहेबांचा हा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये सन्माननीय मंगलदास ठाकूर साहेबांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी जरूर साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. तदनंतर सन्माननीय स्वप्नील म्हात्रे, सन्माननीय स्वप्नील म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान घेतला जाईल. मी पुनश्च एकदा दादांना विनंती करेल, सुहास दादांना विनंती असेल, सुहास दादांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा आपण स्वप्नील म्हात्रे यांच्या सन्मान सोहळ्याकडे जाऊया. पंचवर्षीय प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन स्वप्नील म्हात्रे दादांचा हा सन्मान सोहळा या स्पर्धेमध्ये निश्चितच आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रात 55 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि दुसऱ्या सत्रात आपण आवाजात बदल करूया. ऐकूया आवाज अर्थातच जितेंद्र पाटील सरांचा. धन्यवाद परमेश सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा. सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं त्रिवार मुजरा तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन. जाऊया आपण मॅचकडे वळूया. अगदी 55 धावांचं टार्गेट ठेवलंय. 13.5च्या गतीनं बनवायचं आहे ते भान फायटर्स या टीमला. पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज सत्यविजय आणि सलामीची जोडी आहे ती प्रज्योत आणि अजिंक्यच्या रूपानं. मैदानावर पहिल्याच चेंडूवर खरं तर ज्या पद्धतीनं सुशीलदादा यांचा गोलंदाजीवर प्रहार केला होता, पहिल्या चेंडूवर सिक्सर मारला होता, तशाच पद्धतीची सुरुवात मला वाटतं प्रज्योतने केली आहे आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर षटकार मारून एक स्वागत केलंय ते गोलंदाज सत्यविजय याचं. नाणेफेक होतं दुसऱ्या सामन्याचा. सचिन SM चॅम्पियन्स कपचा कर्णधार. टॉस कोणी जिंकलाय? टॉस मला वाटतं विनर्स एकमेव संघानं टॉस जिंकलाय. निर्णय आपण लवकरात लवकर जाहीर करा. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. अगदी 54 धावांना सामोरं जात असताना 3 चेंडू आतापर्यंत या इनिंगचे खेळले गेले आहेत. त्याच्यात 7 धावा आतापर्यंत बोर्डवर आहेत. त्याच्यानंतरचा हा चेंडू लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. कवच रिजनमधून 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न, परंतु चेंडू मात्र तिथं सीमा पार झाला आणि येतोय हा पुन्हा एकदा एक सणसणीत चौकाराचा इशारा येतोय बंटी म्हात्रे सरांच्या मार्फत आणि धावसंख्या पोहोचते ती 11. मंचावर विनायक पाटील सरांचा सुद्धा आगमन. पत्रकार विनायक पाटील सर अगदी क्रिकेटचे खरं तर मी म्हणतोय क्रिकेटचे चाहते आहेत, ते क्रिकेट वेड आहेत आणि त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. सत्यविजयचं पहिलं षटक, आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले आहेत आणि समोर आहे तर पुन्हा आता स्ट्राईक एंडवर आहे तो अजिंक्य.
यावेळेचा मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तिथं कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. फलंदाज इथं बाद होतोय, डगआउट मध्ये परततोय. धावसंख्या आहे ती 11. या 11 धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय 54 धावांना सामोरे जात असताना. चांगली सुरुवातीनंतर मात्र या विकेटचं पतन होतंय. तुषारनं खरं तर आक्रमण केलं होतं याच्या अगोदरच्या चेंडूवर. कव्हरच्या रिझनमध्ये खरं तर चौकार मिळाला होता, त्याच्यानंतर त्याला राहावला नाही. एक लॉफ्टेड शॉट खेळण्याचा मोह आवरला नाही आणि त्याच्यात मात्र तिथं त्याचा खेळ संपलाय आणि डगआउटमध्ये परतलाय. त्याला रिप्लेस करतोय नंबर 3चा फलंदाज अर्थातच कर्णधार साई प्रसाद. भवानी फायटर्स कडनं क्रमांक 3 साठी फलंदाजीसाठी आलाय तो साई प्रसाद. 54 धावा 55 धावांचं टार्गेट आहे. साई प्रसाद यांना खरं तर नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता, परंतु ज्या पद्धतीने सुरुवात केली होती सिद्धवत फायटरच्या फलंदाजाने असं वाटत होतं की हा डिसिजन कदाचित चुकीचा होतोय की काय, परंतु मयूरच्या मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एक मोठी धावसंख्या जिथे जमणार होती तिथे मात्र 54 धावांपर्यंत मर्यादित ठेवलं. आणि आता साई प्रसाद स्ट्राईक एंडवर आलेला आहे. डावखुरा हा फलंदाज खूप चांगला क्रिकेट या खेळाडूमार्फत आपण पाहिलाय. पंचक्रोशीमधला एक उत्तम खेळाडू. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली होती 11. पहिलं षटक धावसंख्या 11. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सत्यविजय टू साई प्रसाद. यावेळेस अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू 2 खेळाडूंच्या मध्ये आहे. एक धाव पूर्ण केली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाऊन तिथे चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी कंप्लीट होतील आणि अर्थातच या 2 धावांनी अजून अंपायरचा डिसिजन येणं पेंडिंग आहे. अरे नमस्कार आलोय नवीन म्हणजे कसं त्यांना ते पण नवीन पोरं येणार मग त्यांना ऍडजस्ट करणार आहे आपल्याला. येस आणि अंपायरचा इशारा येतोय की हा नो बॉल आहे आणि 1+1 अर्थातच या 2 धावांनी धावसंख्या होती ती 13 धावसंख्येला स्पर्श करते. पहिलं षटक आता एकूण धावा चेंडू शिल्लक राहिले ते 19 आणि 42 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकायला. सुंदर सुरुवात खरं तर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत स्कोअर बोर्डवर धावा जमा झाल्या त्या 13. एक गडी गमावला तुषारच्या रूपानं. 55 धावांचं टार्गेट सेट केलंय ते सिद्धवत फायटर्सच्या टीमनं. सत्यविजय यावेळीचा चेंडू उंच आहे परंतु तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते सुद्धा 2 धावा कंप्लीट केलाय शेवटच्या चेंडूवर आणि षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या होती 15. एक गडी बाद 15 म्हणजे ते 13.5च्या गतीनं पळायचं आहे आणि ती धावसंख्या मात्र त्यांनी राखली आहे कारण धावा पहिल्या षटकाखेर झाल्या ते 15. वैभव मात्र यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आज मला वाटतं खूप सुंदर खेळ करण्याच्या तयारीत आहेत. एका षटकावर धावसंख्या आहे ती 15. जर सिद्धवत फायटरचा विचार केला तर पहिल्या षटकानंतर त्यांनी धावा जमा केल्या होत्या त्या 19. तदनंतर मात्र थोडासा धावांचा ओघ जो होता तो कमी झाला. त्याच्यानंतर टार्गेट झालं ते 55 धावांचं. पहिलं षटक भवानी फायटर्स कडनं खेळण्यात आलं आणि त्या पहिल्या षटकात धावसंख्या आल्या त्या 15 म्हणजे अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू 40 धावा. दुसऱ्या षटकासाठी कर्णधार कोणाला आमंत्रित करतोय, कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय
ते बघावं लागेल, कारण 18 चेंडूंमध्ये 40 धावा जमवायच्या असतील जर सामना जिंकायचा असेल भवानी फायटर्स या टीमला. सध्याच्या घडीवर विकेटवर उपस्थित आहे तो प्रज्योत एकीकडे, दुसऱ्या एंडला आहे तो साई प्रसाद. प्रज्योत आणि साई प्रसाद ही जोडी खरं तर या पंचक्रोशीमधील एक नामांकित जोडी आहे. दोन्ही खेळाडू उत्तम फॉर्मात आहे येत्या सीझनमध्ये. जर तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीचा जर खेळ पाहिला असेल तर, परंतु आज मात्र संघ मालकांसाठी खेळायचं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडू आपलं कौशल्य इथं नक्कीच पणाला लावेल आणि तशा पद्धतीने आपला खेळ करेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आणि मला वाटतं गोलंदाज आहे शशिकांत. अगदी मला वाटतं 40+ आहेत आणि तो एक स्पर्धेचा नियम आहे की 40+ खेळाडू पहिला टॉप 4 मध्ये फलंदाजीसाठी येईल आणि गोलंदाजी सुद्धा. तर थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करताना कृपया जास्त वेळ घेऊ नका. शशिकांत गोलंदाजी करतील. डावखुरा साई प्रसाद स्वतः करण्यात आले ते. पहिला चेंडू बँग ऑन द टार्गेट, परंतु इथं मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. हा षटकार साई प्रसादच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. धावसंख्या झाली या षटकाराच्या सहाय्याने 21. 55 धावा सामना जिंकण्यासाठीचं टार्गेट आहे. प्रज्योत आणि साई प्रसादची जोडी खरं तर सेन्सिबल क्रिकेट खेळते. चांगल्या चेंडूला सन्मान देतात आणि एखादा चेंडू जर भरकटला तर मात्र त्याला अगदी सीमारेषेबाहेर ढकलून देण्यात यश मिळवतात ते साई प्रसाद आणि प्रज्योतची जोडी. शशिकांत यांच्या पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु पंचांनी ते नाकारले कारण साई प्रसादने कोणत्याही प्रकारचा खेळण्याची इच्छा व्यक्त नाही केली आणि त्याच्यामुळेच हा चेंडू बहुधा लिगल ठरवला. आणि एक षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक होत आहे ते शशिकांत यांच्या मार्फत. त्यांच्या षटकातील पुढचा चेंडू समोर आहे पुन्हा एकदा डावखुरा साई प्रसाद. यावेळचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो कव्हरचा क्षेत्ररक्षक जिथं तैनात आहे त्याच्याकडे जातो, तोपर्यंत केवळ स्ट्राईक रोटेट होईल. एक सिंगल धाव फलकात जोडली जाईल. धावसंख्या एकूण होते ती 22. एक गडी बाद 22. उजव्या आणि डाव्या हाताची जोडी खरं तर डोकीदुखी ठरताना दिसते. आपण क्रिकेटमध्ये सतत पाहत असतो की उजव्या आणि डाव्या हाताची जी कॉम्बिनेशन आहे ते मात्र प्रत्येक गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरतं, कारण प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षक बदलणं किंवा लेंथ नियंत्रित ठेवणं बहुधा कठीण जात असतं आणि त्याचाच प्रत्येक इथे सुद्धा पाहास मिळतं, कारण प्रत्येक धावेगणिक मात्र क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र बदलावे लागतात. शशिकांत यांच्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस प्रज्योत यांना हलक्या हातानं पुश केले, ढकलून दिले. केवळ एखाद्यावर समाधान मानावं लागेल आणि स्ट्राईक रोटेट खरं तर चांगलं क्रिकेट खेळतात. त्यांना माहीत आहे 55 टार्गेट जर चेस करायचं असेल तर मात्र अशाच पद्धतीची रणनीती आपल्यासमोर असली पाहिजे आपल्या टीमची. धावसंख्या झाली ती 23. दुसरं षटक शशिकांत यांच्या मार्फत आतापर्यंत फेकलं गेलंय. पहिल्या षटकात जरी चेंडूवर षटकार गेला असला तरी मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना दिसतं. यावेळचा चेंडू मात्र गेला पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्रात आणि तिथं एका धावावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली ती 24. 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ तुषार. शशिकांत यांच्या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू असावा. 13 चेंडू आणि 31 धावांचं टार्गेट. इथं इक्वेशन बनलंय, स्टेप आउट केलंय आणि चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो सरळ तिथं
लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्याकडे कोणती चूक करत नाही होतो. एका धावेने धावफलक हलता राहील. या एका धावेबरोबर षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या आहे ती 25, म्हणजे 13.5च्या गतीनं खरं तर पळायचं आहे ते भवानी फायटर्सच्या टीमला, परंतु मला वाटतं एक धाव कमी पडते ती या षटकाखेर. जर 13.5च्या गतीने जर आपण विचार करायचा झाला तर धाव संख्या होती 26, माफ करा 25, आणि आता इक्वेशन झालं ते 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा आहेत त्या 30. चला, दोन्ही संघ जे असतील सिद्धवत फायटर आणि भवानी फायटर्स, त्यांचा जो 12वा प्रतिनिधी असेल त्याने मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे, कारण लीग स्टेजच्या मॅचेस आहेत मित्रांनो, आपल्या गावच्याच मॅचेस आहेत, तर सहकार्य करायचं आहे. आपल्याच 12वा प्रतिनिधी असेल त्याने मैदानात पाणी पोहोचायचं आहे, विनंती असेल. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची आवश्यकता आहे. खरं तर हे षटक असेल ते खूप महत्वाचं असेल भवानी फायटर्ससाठी, कारण ह्या षटकामध्ये मॅचचा जवळजवळ निर्णय तो समजून जाईल की मॅच कोणाकडे झुकते. त्यासाठी षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज कोण वापरला जातोय ते बघणं औत्सुक्याचं असेल, कारण आता 12 चेंडू आणि 30 धावा. तत्पूर्वी या ट्रॉफी फायटर्स क्रिकेट स्पर्धा 2024चं आयोजन अर्थात पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेसाठी श्री प्रफुल्ल विठोबा म्हात्रे विठ्ठलनगर यांच्याकडनं 2000 रुपये, श्रीधर गोविंद म्हात्रे मळेगरवाडी यांच्याकडनं 500 रुपये, तसेच श्री मंगलदास लक्ष्मण ठाकूर साहेब यांच्याकडनं 1000 रुपये अशा प्रकारची देणगी देऊन सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. तिसरं षटक प्रगतीपथावर येईल आणि तिसऱ्या गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरला जाईल कुणाल. मला वाटतं जनवली संघाकडनं रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू आहे, खूप चांगला गोलंदाज आहे. खरं तर यावर्षीचा मला वाटतं बेस्ट परफॉर्मर होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, आणि हाच गोलंदाज आहे की ज्याने खूप चांगली कामगिरी, रायझिंग स्टार आपण म्हणू शकतो याला, या पंचक्रोशीतील कुणाल. यावेळेस मात्र समोर असेल प्रज्योत. 12 चेंडू 30 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र उंच फटका, उंची जास्त, इलेव्हेशन कमी दिसते का, परंतु यस येतो पहिल्या चेंडूवर स्वागत करतोय कुणालचं षटकारानं, आणि बंटी मात्र सरांचा इशारा येतो यस इट इज अ मॅक्झिमम. या षटकारांती धावसंख्या झाली होती 31, म्हणजे जिथं 12 चेंडू 30 धावांची गरज असताना आता इक्वेशन चेंज झालंय. 11 चेंडू आणि 24 धावा, म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येते. कुणालचं स्वागत केलं गेलं या षटकाराने आणि त्याला दबावात फेकून दिलं प्रज्योतने, कारण प्रज्योतला सुद्धा माहित आहे कुणाल एक चांगले कमबॅक करू शकतो, त्याच्याकडे खूप चांगले व्हेरिएशन्स आहेत आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची त्याची जी क्षमता आहे ती मात्र इथं आता येईल का कामी, कारण ते खूप साऱ्या अपेक्षा या कुणालकडनं असतील. 11 चेंडू 24 धावा. कुणाल आता समोर जाईल पुन्हा एकदा प्रज्योतला. एक उजव्या हाताचा एक चांगला फलंदाज यावेळेस मात्र आक्रमण करताना दिसतोय कुणालवर. यावेळेचा खरं तर चेंडू थोडासा चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली चेंडूने आणि बॅटला जितकं हवं तितकं चांगलं कनेक्शन झालं नाही. अर्थातच थोडंसं चेंडू लागलेला दिसतोय, परंतु या एका सिंगलने पुन्हा एकदा धावफलक हलता राहतो. धावसंख्या झाली होती 32 आणि स्ट्राईकवर आता येतो तो डावखुरा फलंदाज साई प्रसाद आणि प्रज्योतची ही जोडी आतापर्यंत भवानी फायटर्ससाठी यशस्वी कामगिरी करताना दिसते, परंतु किती काळ ही कामगिरी राहील, कारण ब्रेक थ्रूची गरज आहे ती इथं मात्र सिद्धवत फायटर्सच्या टीमला, कारण यातला जर विकेट पडली तर मात्र कुठेतरी कमबॅक होऊ शकतो. अन्यथा हे दोन खेळाडू आपला मॅच विजयाकडे घेऊन जातील, कारण दोन्ही एक आक्रमक फलंदाज आहेत. एकीकडे साई प्रसाद मोठे मोठे फटके मारण्यात वाकबगार आहे, तर दुसरीकडे प्रज्योत एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे. परंतु समोर आहे एक
कुणासारखा एक गोलंदाज आहे खरं तर थोडंसं दबावत असेल, परंतु चांगलं कमबॅक केलं. दुसऱ्या चेंडूवर केवळ एका धावेने. आता समोर आहे तो डावखुरा फलंदाज साई प्रसाद. कुणाल टू साई प्रसाद. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करत असताना यावेळचा खरं तर फुलटॉस होता, मिस केलाय आणि एक संधी निर्माण झाली होती खरं तर या चेंडूवर. अगदी दिशा देण्याचं काम बाकी होतं साई प्रसादला, परंतु चेंडू बीट झाला आणि उर्वरित काम यष्टीरक्षक विनाकी यांनी पूर्ण केलंय. कुणाचं चांगलं कमबॅक. यावेळेचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय, खूप सुपर टायमिंग आहे आणि याचबरोबर येते साई प्रसादच्या बॅटमधून आणखीन एक मोठा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या होते ती 38. थोडंसं दबावात ढकलून दिलं तर कुणाला. खरं तर नौका गोलंदाज आहे, परंतु चांगली कामगिरी करण्यात वाकबगार आहे. आता थोडंसं प्रेशरमध्ये दिसतं.